आत्ता समजतंय बघा, 2 लाखाची गाडी घेणं सोपं आहे, पण जेव्हा ती मेंटेन ठेवायची वेळ येते ना, तेव्हा येते बघा खरी मजा. रात्री ऑफिसवरून घरी आलो आणि गाडीतलं पेट्रोल ऑलमोस्ट संपलंच होतं. म्हटलं जे होईल ते सकाळी बघू आणि निवांत झोपून घेतलं. रात्री झोपताना जे होईल ते सकाळी बघू म्हणून निवांत झोपलो होतो आणि सकाळी उठलो तर गाडीचं पेट्रोल पण संपलं. आणि एकदा का सकाळी पनोती लागली ती संध्याकाळपर्यंत पनोतीच राहते. आता मला साईडवरती जायला उशीर झालाय म्हणून हर्षदला पेट्रोल घेऊन बोलवलं होतं. हा इतका हुशार आहे की याने आणलेलं पेट्रोल स्वतःच्याच गाडीत टाकून घेतलं. आता तर विषय मेलविकावरती आला होता, मग मी पण टाकी फुल करून टाकली. नंतर हर्षद गेला ऑफिसवरती आणि मी निघालो होतो साईडवरती. दोघांच्या अंगात एवढा किडा आहे ना, कसं बसं त्या मोबाईलच्या जीवावरती चालू आहे. आता तो पण पडला असता पण वाचला. आत्ता कुठं गाडीची टाकी फुल केली होती, गाडीवरून जेसीबी मध्ये आलो तर जेसीबीची टाकी पण फुल करायला लागली. डिझेल टाकला आणि जेसीबी घेऊन साईडवरती परत आलो तर मला रोलर चालवायला लावला. आता रोलर तर चालवला पण येताना एक छोटी कामाची वस्तू उचलून आणली. फुकट अजिबात कोणतंच काम करायचं नाही. नंतर झालं माझं लेवल करायचं काम चालू आणि मागचे 5-6 वर्ष झाले लेवल सोडून दुसरं कामच केलं नाहीये. एक दिवस तर असं व्हायला बसलं की माझ्या मेंदूवरती परिणाम व्हायला बसला हे लेवलचं काम करून करून. रोलरचा ऑपरेटर किती हुशार असेल बरं, ज्या दिवशी कामाचं लोड आहे त्याच दिवशी सुट्टीवरती गेलाय. आता त्याच्यामुळे मला 2-2 मशिनरी चालवायला लागतं ते. आणि आता तुम्हाला सगळ्यांना जरा जुन्या आठवणींमध्ये घेऊन जातो. आठव बरं ही कोणती मशीन आहे आणि लक्षात आलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या सगळ्या व्हिडिओज म्हणजे ब्लॅकपलची जुनी आठवणी आहेत ज्या की माझ्या गुगल ड्राईव्हला सेव्ह होत्या. ना ब्लॅकपल परत होणार ना तिच्या आतमध्ये केलेल्या मॉडिफिकेशन परत होणार. शेवटी सगळ्या गोष्टी ह्या विधिलिखित असतात, त्याला कुणीच टाळू शकत नाही. जे घडलं ते घडलं, जाऊ द्या. गेले ते दिवस आणि राहिलं त्या आठवणी.